वहिनी तुम्ही थांबा जरा, नीट विचारून मागून लय डाव झालं. आज देतो उद्या देतो असं करत 1.5 महिना झाला. 1,00,000 उचललेत. काय? भाऊजी, अहो एवढे पैसे कशासाठी घेतलं होतं तुम्ही? घ्या म्हणजे घरात बी माहित नाही काय? जितू भाऊजी सांगा की एवढे पैसे कशाला घेतलं होतं? हो वहिनी, याच्या भावाला दुबईला जाताना 1,00,000 पाहिजे होते. 15 दिवसात पैसे देतो म्हणले, अजून दिले नाहीत. भावाने पाठवलं नाहीत अजून. तुमच्या भावानं पैसे का पाठवले नाहीत याच्याशी आमचा संबंध नाही. आम्हाला आमचे पैसे पाहिजेत. अहो दादा ऐका की, अहो खरंच तशीच काहीतरी अडचण झाली असेल तर त्याशिवाय जितू भाऊजी असं काय करणार नाहीत. कुणाला फसवणारा माणूस नाही हो. हे बघा दादा, आम्हाला मान्य आहे लय दिस झालेत, पण तुमच्या पाया पडते जरा मुदत वाढवून द्या की. वहिनी आम्हाला काय हौस आहे का? आमची पण अडचण समजून घ्या ना जरा तुम्ही. एकदा दादा, फक्त एकदा संधी द्या. सात दिवसात चालेल, 7 दिवसात तुमचं सगळं पैसे परत करतो. ठीक आहे, आता जातोय, पण 7 दिवसात पैसे नाही दिलं तर माझ्या पद्धतीने मी वसूल करणार. चल रे. आप्पाचा जायच्या आदल्या रात्री फोन आला होता, म्हणला उद्याच्या उद्या पैसे पाहिजेत, नाही मिळालं तर जायचं कॅन्सल होईल. कुणाला सांगू नको म्हणला. गेल्यावर 15 दिवसाच्या आत पैसे पाठवून देतो. ताई त्यावेळी कुठं आणणार पैसे? म्हणून मी राजू शेटकडनं पैसे उचलले. परत आप्पाला विचारलं तर म्हणला जितू इकडची सिस्टीम वेगळी असते, इथं 3 महिन्यानं पैसे मिळतात. आता आली की नाही पंचायत? माझं तर डोकं चालायचं पण झालं. काय झालं? आणि माणसं घरात कशाला आलती? नाना ते म्हणजे तुम्हाला सगळं माहित होतं वय? अहो तुम्हाला सगळं माहित होतं तर आम्हाला का नाही सांगितलं? अहो भाऊजींना जायचंच होतं तर काय तर केलं असतं की त्या वेळेला. आमचं दागिनं पण घाण ठेवलं असतं. अगं थांब जरा, आधी हे बघा काय आले. काय आहे? बँकेची नोटीस आहे. आपण हप्ते भरले नाहीत त्यामुळे डिफॉल्टरच्या यादीत नाव टाकले आपले. माग पण 3 महिन्याचे हप्ते भरले नव्हते, त्यातनं शीतलच्या लग्नाचा खर्च आणि त्यातच जितूला राहण्यासाठी 15,000 रुपये उचलून दिले मी. मग आता कुठनं पैसे जमवायचे तेच समजा ना. आता तारण ठेवायला पण काय नाही, घर आणि रान दोन्ही बी तारण ठेवले. आता जर हप्ता चुकला तर बँक जप्ती आणणार. हा शीतल बोल की. काके
आवाजाला काय झालं ग? हा नाही ग, कुठं काय झालंय? हा गजर पडले होते ना, म्हणून असा आवाज आला असेल. हा पर्स सापडली का? हा सापडली की, येते घेऊन मी. हा शीतलचा फोन का आलता? तिला पर्स नेऊन द्यायची होती ना, म्हणून आला होता. ती काय बाई, विचार करून करून काय कळायचंच बंद झालंय. हे पैशाचा तिढा सुटायचा कसा? आता एक तर घर आणि रान वाचवू शकतो, नाहीतर जितूला. अगं शीतल, बॅग एवढी मोठी आहे की सगळं सामान बसलं बघ यात. पावसाचं चाललीस ना, म्हणून 2 जोडी कपडे जरा जास्तीच टाकलेत आणि एक साडी बी टाकली. अजून काय राहिलं? हा कानातलं बघ या बाजूला टाकलेत. झेडे, अगं कशाला? मी आवरलं असतं की. अगं झालंय आता सगळंच, तसं काय राहिलं नाही आवरायचं. मी येते. अयो, एक तर तिला सॉरी म्हणा की. आता एवढं सगळं झालं तरी बी ती पुढे होऊन सगळं करते. अहो तुमच्या बोलण्यानं दुखावली गेली ती. एक तर सॉरी म्हणा की तिला. जयडे, जयडे, काय राहिलं का? नाही काय राहिलं नाही. सॉरी. म्हणजे आता सॉरी म्हणून असं बोलेल काय मागं नाही घेतात, पण काय माहिती त्या दिवशी काय झालेलं, डोकंच टाळ्यावर नव्हतं. उगाच तुला काय काय बोलून मी. अजिंक्य, माझं काय चुकलं होतं तुम्ही एवढं बोललात? लहानाचं मोठं एकत्र झालो आपण, पण मला कधीच नाही आठवत तुम्ही मला काय चिडून बोललात का टाकून बोललात. बाकी एवढं सगळं झालं ते विसरीन दिली, पण तुमचा बोललेला एक न एक शब्द माझ्या काळजावर घाव घालून गेला. तुमची तरी काय चूक आहे म्हणा. अख्खं गाव आता येता जाता काय बी बोलतय मला, तेच तुम्ही बी बोललात. आता जो तो आपलं नशीब घेऊन येतो, त्याला कोणालाच काय करता येत नाही. आता माझ्या वाटेला आलेले भोग मलाच भोगायला लागणार. जेडे, अगं कशाला आता झालेला काढत बसतीस? बरं झालेलं राहिलं ग, पण आत्ताच बघ की मिठी मारली तर एवढं अवघडली. तुमची बायको होण्याचं नशीब नाही मला मान्य आहे, पण आपली इतक्या वर्षाची मैत्री बी विसरलात वय. अगं नाही नाही, असं काय नाही. मी जाऊन आलो जरा. शीतल, तुम्ही चालल्यात खरं, पण काय? आता जायच्या आधी असं बोलू नये, पण मनाला लय कसं तरीच वाटतंय बघ.
जरा व्यवस्थित जा. काहीतरी वाईट घडतं का काय असं वाटतंय सारखं मनाला. जरा जपून फिरा. उगच काहीतरी उलट सुलट घडायला नको. आजा आजा अरे आवरलं का नाही? हे बघ ही चावी, पेट्रोल भरले गाडीत. हा सावकाश जावा आणि इथली काय बी काळजी करायची नाही. आम्ही आहे इथं सगळं सांभाळायला. हा या हेल्मेट. अनुभय परत यायला विसरू नका, नाहीतर तिकडं फिरायच्या नादात बॉर्डरवर जायचं इसराल. आजा अरे सामान सगळं घेतलं का? वय तेवढी पर्स राहिली, जाता जाता घरून घेणार आहे. सांभाळून जावा पोरानो. हे काय आली सुमन? हे घे. काके काय झालं ग? मला कुठं काय काय नाही. नक्की ना? होय ग. आजा पावसा पाण्याचं लई वेळ लावू नका. हा सावकाश जावा. शीतल काळजी घ्या. मला फोन करा पोचल्यावर. हा. शितले, तुझ्या आयुष्यातलं गोड क्षण अनुभवायला चाललेस तू. हे माहेरचं वजन नको तुझ्या वाट्याला. मिसेस फौजी, इथून पुढचे 2 दिवस फक्त तुम्ही आणि मी. हॅलो, वेलकम सर. व्हॉट कॅन आय हेल्प यू? नमस्कार, आम्हाला एक रूम पाहिजे होती. कशी पाहिजे? डिलक्स की साधी? म्हणजे एसी हवी विदाउट एसी? एसी. अहो कशाला, साधी चालेल की. बर साधीच बघा. चालेल. सर इथं तुमचं नाव लिहा आणि तुमचा आयडी प्रूफ दाखवा सर. या तुमच्या मिसेसच आहेत ना? तुम्हाला काय वाटतं? तसं नाही, काही जण लग्न झालेलं नसताना सुद्धा येतात ना, तसं अलाव नाही करत आम्ही. हा म्हणजे तुम्हाला असं वाटतं माझी बायको नाहीये? नाही नाही तसं नाही, मी फक्त सांगितलं तुम्हाला. अहो काय चाललंय तुमचं? ते बाकी जरा काय होतंय का? आव थांबा, मी यांची बायकोच आहे. थांबा. ठीक आहे, आयडी प्रूफ. मॅडम यावरती तुमचं आडनाव वेगळं दिसतंय. हसायला काय झालं? लई मजा येते वाटतं. माझीच बायको आहे. हे बघा, आम्ही 2 दिवसासाठी फिरायला आलो. सॉरी मॅम, फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात आम्हाला. दिनेश. येस सर. मॅम तुमच्या बॅग्स द्या, हा रूम दाखवेल तुम्हाला. ही तेवढी एकच बॅग आहे. या. सर
ही तुमची चावी. अजून काय लागलं तर सांग. एक काम करा, पाणी आणून द्या. हो लगेच. काय झालं? मग अशी लई दात दाखवत होतो ना? कोण? मी? नाही मी आता दाखवतेस माझा इंगा. एवढं काय झालं चिडायला? अहो तो माणूस काय म्हणला ऐकलं ना? काय म्हणला? ही तुमचीच बायको का असं म्हणला? अगं नाही नाही नाही, त्याला असं म्हणायचं नव्हतं. मग त्याला म्हणायचं होतं की ही तुमची बायको. शितले नको, शितले शितले शितलेला शितले शितलेला लागतं शितले. ऐक 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 ऐक, बघ शितले, मी पण घेऊ शकतो हा. नाहीतर नाहीतर काय? हा तुम्ही दुसऱ्या कुणाला तर दम द्या. तुम्ही असाल फौजी, पण मी बी फौजीची बायको आहे, कळलं? कळलं की ऐक शितले. अगं मी चेष्टा करतो. हो की एवढं चिडतेस मी. पडशील 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 पडशील. लई मस्करी येते, लई मस्करी करते. चेष्टा केली तुझी. कसली चेष्टा? अहो थांबा, फोन आले. राहू दे, थांबा की बघू दे. नंतर घे ना. थांबा थांबा. जयडीचा फोन आहे. राहू दे, नंतर घे. थांबा जरा. अगं थांबा. हा जयडे, बोल की. अगं जवळ ये ना. ते काय बघणार आहे का? शीतल, पोचलात का ग तुम्ही? होय. अगं मग फोन नाही करायचा का? मी तर तास झाला फोन हातात घेऊन बसले. आत्ता येईल फोन, नंतर येईल फोन म्हणून. अगं आताच पोचलोय. हे काय बॅग बी उघडली नाही बघ. अगं पण मला इथं धाकधूक लागून राहिलेली. मी आपली काळजी करत बसले ना. म्हणलं एकतर गाडी घेऊन गेल्यात एवढं पावसाळ्याचं. कुठं स्लिप झाली का काय झालं काहीच कळेना. पण आता जीव भांड्यात पडला बघ माझा. अगं जयडे, उगाच काळजी करतेस तू. असं काय नाही, एकदम व्यवस्थित पोचलो आम्ही. पण काळजी घे बर का. मला अवघं कसं तरी वाटतंय म्हणून म्हणलं. वेळ कुणावर सांगून येते वय. काय म्हणत होती का जयडी? काय नाही. मला माहिती काय म्हणत होती. काय? या तुमच्याच मिसेस का?